commercial applications of biotechnology we are going to learn. Commercial applications of biotechnology. Let's see, guys. First, we are going to learn about crop biotechnology. Biotechnology is used in agriculture field to improve yield and variety. Yield and variety improve करण्यासाठी we can use it. yield म्हणजे तुम्हाला माहिती आहे की उत्पादन किती मिळतं त्याचा वापर करायचा आहे. त्याचं जेवढं उत्पादन मिळतं त्याचं उत्पादन वाढलं पाहिजे. जेवढी yield वाढेल तेवढं शेतकऱ्याला बेनिफिट होईल, फायदा होईल शेतकऱ्याचा आणि त्याला चांगले पैसे उत्पन्न त्याचं वाढेल. व्हरायटी पण मिळाली पाहिजे. वेगवेगळ्या व्हरायटीचे फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्स आपल्याला शेतीतून मिळतात. याचा उपयोग होतो आपल्याला क्रॉप बायोटेक्नॉलॉजी म्हणजे कमर्शियल यूज होतो आपण याचा बायोटेक्नॉलॉजीचा. बघा, तर पीक जैवतंत्रज्ञान म्हणतो आपण त्याला. जैवतंत्राचे व्यावहारिक उपयोग, कारण कुठली गोष्ट जेव्हा आपण कमर्शियल लेवलला आणतो त्याच वेळेस तिचा उपयोग हे सर्वांना होत असतात. अगदी जो घेणारा त्याला सुद्धा त्याचा फायदा होतो आणि जो विकणारा त्याला सुद्धा त्याचा फायदा होत असतो. पहिलं पाहतो पीक जैवतंत्रज्ञान. कृषी क्षेत्रामध्ये जैवतंत्रज्ञानाचा उपयोग कृषी उत्पादकता आणि विविधता वाढवण्यासाठी केला जातो. उत्पादकता वाढलीच पाहिजे, शेतकऱ्याचा फायदा त्याच्यामध्ये विविधता मिळाली पाहिजे, कारण जेवढी व्हरायटी मिळेल तेवढ्या लोकांना त्याच्यामध्ये काय होतं फायदा होत असतो आणि लोक सध्या विविधता व्हरायटी वगैरे पाहत असतात. तुम्ही सुद्धा दुकानात गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या व्हरायटीचे कपडे वगैरे आपण पाहत असतो आणि दुकानात गेल्यानंतर आपण एकच नाही तर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कपडे किंवा त्यांची वेगवेगळी काय व्हरायटी आहे ते सगळं पाहत असतो आपण. सेकंड पाहतो बघा इथे, जसं हायब्रिड सीड्स. काय तुमचं हायब्रिड सीड्स? Genes of two different crops are recombined to form hybrids of various crops. This is especially useful for fruits. त्याला काय म्हणतात? हायब्रिड म्हणतात. हायब्रिड when we recombine two genes from two different crops. दोन वेगवेगळ्या क्रॉप्स असतात त्याचे काय करतो आपण बियाणं संकरित करतो. या ठिकाणी नंतर संकरित बियाणे दोन वेगवेगळ्या आपण काय करतो लक्षात द्या. तर दोन वेगवेगळ्या पिकांचे जनुके जे असतात ती आपण एकत्र करून विविध पिकांच्या संकरित जाती निर्माण केल्या जातात. फळांसाठी हे मोठ्या प्रमाणावर उपयोगी आहे. फळांसाठी काय हे मोठ्या प्रमाणावर उपयोगी आहे. समजलं? वेगळी फळं असतात जी हायब्रिड असतात, त्यामुळे काय होतं की याच्यामध्ये व्हरायटी तयार होते आणि इम्प्रुव्हमेंट होतं त्याच्या सीड्समध्ये किंवा फ्रुट्समध्ये. सेकंड पाहतो आपण जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स मध्ये सेकंड जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. Crops developed with desired characters by integrating foreign gene with their genome are called as genetically modified crops. High yielding varieties with resistance to diseases, alkalinity, weeds, other stresses like cold and drought. Ready? Other stresses. आता काय होतं बघा लक्षात घ्या. ही जी हाय एल्डिंग व्हरायटीज असतात ज्यांचे डिसीजला रेजिस्ट करतात, डिसीजला काय करतात रेजिस्ट करतात, अल्कलिनिटीला रेजिस्ट करतात, वीड्सला पण रेजिस्ट करतात आणि थंडी असेल किंवा दुष्काळ असेल तरी सुद्धा ते काय होतात त्या परिस्थितीमध्ये तग धरून ते राहतात. त्याला म्हणतात जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. जसं बीटी क्रॉन्टन आहे, बीटी ब्रिंजल आहे बघा. त्यानंतर जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके, जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. आपण त्याच्या जीन मध्ये चेंजेस करत असतो. काय करतो असतो आपण त्याच्या जनुकामध्ये बदल घडून आणत असतो. तर बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून लक्षात घ्या मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्माच्या पिकांना जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके असे म्हणतात. या पद्धतीने पिकांच्या जास्त उत्पादन देणाऱ्या रोग प्रतिकारक, क्षारता प्रतिकारक, तणनाशक प्रतिकारक, दुष्काळी तसंच थंडीच्या परिस्थितीत तग धरू शकणाऱ्या पिकांच्या जाती निर्माण केल्या जातात. म्हणजे काय होतं की कधी कधी काय होतं खूप थंडी असली पिकं खराब होऊ शकतात, दुष्काळाला पिकांची वाढ होत नसते. तर अशा सर्व परिस्थितीत मात करण्यासाठी या प्रकारच्या जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स जनुकीय उद्योग पिकांचा उपयोग केला जातो. एक्झाम्पल पहिलं पाहूया बीटी कॉटन. बीटी कॉटन हे एक वेल नोन एक्झाम्पल आहे बघा. बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळजवळ सर्व कॉटन हे बीटी कॉटन आपण म्हटलं तरी चालेल. अ जीन हॅड बीन आयसोलेटेड फ्रॉम बॅक्टेरियम. एक बॅक्टेरियम आहे, त्या बॅक्टेरियमचं नाव आहे बॅसिलस thuringiensis. काय नाव आहे बॅक्टेरियाचं? बॅसिलस thuringiensis, and integrated with the gene of cotton. Due to this, what happens? The toxin, which is fatal for bollworm, was produced in leaves and bolls of cotton. If bollworm feeds on leaves, the toxin destroys its alimentary canal and bollworm dies. So मला काल मी तुम्हाला याचं खूप छानपैकी तुम्हाला डेफिनेशन एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलं होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगितलं बीटी कॉटन. काय होतं बघा.
वेळेला बीटी कापूस म्हणतात. तर एक बॅक्टेरियम आहे किंवा सूक्ष्म जीव, हे जीवाणू आहे. कोणतं जीवाणू आहे तर ते आहे बॅसिलस थुरिंजियन्सिस, थुरिंजायन्सिस जे असेल ते. या जीवाणूमधून काय करतात तर एक विशिष्ट जनुक काढून घेतात. कोणातून? या बॅक्टेरियातून, या जीवाणूमधून ते काढून काय करतात, तो कापसाच्या जनुकामध्ये जोडला जातो. कापसामध्ये ते इंटिग्रेट केलं जातं, जोडलं जातं. तर म्हणतात बीटी कॉटन, बीटी कापूस. यामुळे काय होतं, जी बोंडअळी असते ना, हा बोंडअळी काय आहे तर हा एक पिकावर पडणारा रोग आहे. या पिकावर पडणारा रोग आहे कोणत्या? कापसावर. या बोंडअळीला काय करतात, बोंडअळीला घातक असलेले जे विष असतं ते कापसाच्या पानांमध्ये आणि बोंडामध्ये तयार होऊ लागले. बोंडअळीने कापसाची पाने जर खाल्ली तर हे विष त्या बोंडअळीच्या शरीरामध्ये जातं आणि त्या बोंडअळीची अनामिका उद्ध्वस्त करते. त्यामुळे अळी काय होते, मरून जाते. लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला वेगळं यावर कीटकनाशक फवारायची गरज आहे का? नाही. यू आर नॉट रिक्वायर्ड टू स्प्रे एनी इन्सेक्टिसाइड और पेस्टिसाइड फॉर दिस डिसीज. सेकंड आहे बीटी ब्रिंजल. काय सेकंड तुम्हाला? बीटी ब्रिंजल. सेम बीटी तेच आहे, बॅसिलस थुरिंजियन्सिस, आणि कॉटनच्या ऐवजी ब्रिंजल आहे, वांगे घेतलेले आहे. बीटी ब्रिंजल व्हरायटी इज डेव्हलप्ड बाय युजिंग the gene isolated from same Bacillus thuringiensis. This improved variety of brinjal kills the pest in same way as the BT cotton. तर BT cotton आणि BT brinjal तर सारखेच आहे, याच्यात सुद्धा कीड लागत नाही. त्या पेस्टला त्या किडीला ते मारून टाकतात. बीटी वांगे म्हणतात त्याला, बीटी वांगे. बॅसिलस thuringiensis या जीवाणूंपासून मिळवलेले जनुक वापरून बीटी वांगे तयार केले जातात. बीटी कापसाप्रमाणेच हे वांग्याचे सुधारित वाण फळातील किडीचा काय करत असतं? नाश करतं. काय करतं? किडीचा नाश करतं. दुसरं तुम्हाला दिलं गोल्डन राईस. आता गोल्डन राईस मध्ये काय करतात, काय आहे वेगळं गोल्डन राईस? ज्या रेग्युलर आपले जे भात आहे किंवा तांदूळ आहे त्यापेक्षा वेगळं काय याच्यामध्ये बघा, गोल्डन राईस. सी एक्झाम्पल मध्ये गोल्डन राईस, a gene synthesizing the vitamin A किंवा विटॅमिन ए, राईट, दॅट इज द जीनचं नाव आहे बीटा. विटॅमिन ए म्हणजे का? बीटा कॅरोटीन हॅज बीन इंट्रोड्यूस इन दिस व्हरायटी ऑफ राईस. काय करतात, हे जे राईस आहे, जे तांदूळ आहे, या राईस मध्ये काय करतात, त्याच्या जेनेटिक लेवलला त्याच्यामध्ये एक जीन टाकलेली असते, ऍड केली असते. त्याचं नाव काय आहे तर ती जीन काय करते, व्हिटॅमिन एचं सिंथेसिस करते, व्हिटॅमिन ए, जीवनसत्व अ. As compared to the normal variety, this variety, which has been developed in 2005, contains 23 times more amount of beta carotene. तर जे रेग्युलर तांदूळ आहे त्याच्यापेक्षा जवळजवळ 23 पट जास्त त्याच्यामध्ये काय असतं, बीटा कॅरोटीन आपल्याला पाहायला मिळतं. सो इट इज पॉसिबल गोल्डन राईस. प्लीज म्यूट युअर साऊंड गाइस. रोशन प्लीज, रोशन गुड. हा येस, आवाज येतो सर्वांना? तर तांदळाच्या या जातीमध्ये काय करतात, जीवनसत्व अ, ज्याला बीटा कॅरोटीन म्हणतात, निर्माण करणारे जनुक टाकण्यात आले. 2005 मध्ये निर्माण करण्यात आलेल्या गोल्डन राईस 2 या साध्या तांदळापेक्षा 23 पट, सॉरी, 2002 मध्ये साध्या तांदळापेक्षा 23 पट अधिक बीटा कॅरोटीन तुम्हाला सापडते. म्हणजे काय होतं बघा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे जे बरेचसे आजार होतात, जसं नाईट ब्लाइंडनेस आहे किंवा डोळ्यांची कमजोरी आहे, डोळ्यांना अशक्तपणा येतो किंवा डोळ्यांना चष्मा वगैरे लागणं आहे, आपली दृष्टी कमी होते, बरेचसे आजार आहेत, ते सर्व त्याच्यामुळे काय होतात, कमी होऊ शकतात गोल्डन राईस खाल्ल्यामुळे. कारण ऑलरेडी तुमच्या शरीरामध्ये नॅचरली व्हिटॅमिन ए जाणार आहे, नैसर्गिकरित्या जाणार आहे. त्यानंतर हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स. Herbicide tolerant plants. So weeds always affect the growth of main crop. If herbicides are used to destroy the weeds, it affects the main crop too. Due to this, herbicide tolerant plants, varieties of crops are being developed. Due to this, what happened? It has become possible to selectively destroy the weeds. तर जेव्हा विडीसाईड वापरतात त्याचा परिणाम सर्वांवर होत असतो, तर होऊ नये म्हणून अशा प्रकारे हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स वापरले जातात, ज्याला म्हणतात तणनाशक रोधी वनस्पती. तणांमुळे मुख्य पिकांच्या वाढीस अडथळा निर्माण होतो. तणांचा नाश करण्यासाठी तणनाशकांचा वापर केल्यास त्याचा विपरीत परिणाम हा मुख्य पिकांवर होतो. त्यामुळे काय होतं, तणनाशक विरोधी वनस्पती निर्माण करण्यामध्ये येत आहेत. यातून बाहेर पडणाऱ्या रसायनामुळे तणांचे नियंत्रण सहज होणार आहे. लक्षात घ्या, तुम्हाला वेगळं तणनाशक टाकायची गरजच नाही. विडीसाईड टाकायची गरज पडते का? नाही. पुढे तुम्हाला दिलं बायो फर्टिलायझर. खत वापरायचं, पण खत कसं वापरायचं? बायो म्हणजे जैविक खत वापरायचं तुम्हाला आहे.
जसं आपण जे केमिकल वापरतात ना, जे केमिकल खतं बाजारामध्ये मिळतात NPK चे, सोडियम पोटॅशियम आणि फॉस्फरसचे, ते तुम्हाला न वापरता तुम्ही बायो फर्टिलायझर वापरून सुद्धा जमिनीची फर्टिलिटी increase करू शकतो. We can increase the fertility of soil. So next, sorry. Due to this, what happened? Due to the use of biofertilizer instead of chemical fertilizer, लक्षात chemical fertilizer वापरायचे नाही. त्याशिवाय जर आपण if we use biofertilizers, then what happens? Nitrogen fixation and phosphate solubilization abilities of the plants are improved, right? Mainly, the bacteria like Rhizobium, Azotobacter, Nostoc, Anabina, plants like Azolla are used as biofertilizer. हे काय तुमचे biofertilizers आहेत. They are used as a biofertilizers. Yes. In the last year, we have studied the tissue culture. Tissue culture we already last year शिकलेला आहात. Then, genetic improvement of the plants has become possible due to tissue culture, and besides those characters inherited to next generation. जी काही जैविक खतं तुम्ही वापरतात ना, त्यामध्ये काय होतं बघा की रासायनिक खतांचा आपण वापर कमी करतो. रासायनिक खतांचा वापर न करता, कमी म्हणजे काय न करता आपण जैविक खतांचा वापर करतो. जैविक खतामुळे तुमच्या शेतीला कुठे नुकसान होत नाही, जमिनीला मातीला कुठे नुकसान होत नाही. त्यामुळे काय होतं की पिकांची नायट्रोजन स्थिरीकरणाची तसेच फॉस्फेट विरघळवण्याची जी क्षमता असते ती काय होते, वाढते. यामध्ये प्रामुख्याने रायझोबियम आहे, अझोटोबॅक्टर आहे, नोस्टॉक आहे, अॅनाबिन आहे, जीवाणूंचा, तसंच अझोला ही वनस्पतीचा वापर करता येतो. बघा हे अझोला. ऊती संवर्धन म्हणजे टिश्यू कल्चर तुम्ही शिकलेला गेल्या वर्षी इयत्ता 9वीला. ऊती संवर्धनामुळे वनस्पतींमध्ये जनुकीय सुधारणा करता येते. शिवाय त्या वनस्पतीचे गुणधर्म पुढील पिकामध्ये कायम राहतात. ते पुढे ते गुणधर्म घेऊन जाऊ शकतो. टिश्यू कल्चर, राईट. सो टिल नाव हे झालं तुमचं. सेकंड जो इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुमची ऑफ युझिंग अ बायोटेक्नॉलॉजी, इट इज फॉर द अॅनिमल हजबँड्री. कुठे आपण त्याला अॅनिमल हजबँड्री, त्याला पशुपालन म्हणतो. काय म्हणतो त्याला? पशुपालन, पशुसंवर्धन, पशुपालन किंवा पशुसंवर्धन, अॅनिमल हजबँड्री. सो व्हॉट हॅपन्स, कसे यूज बघायचे या ठिकाणी, लक्ष द्या. So you can use your ICT, information and computer, ICT तुमचं वापरू शकतो तुम्ही, कम्प्युटर टेक्नॉलॉजी या ठिकाणी. Two main methods as artificial insemination and embryo transfer are used in animal husbandry. It helps, त्यामुळे काय होतं, it helps to improve both the quantity and quality of animal products like milk, meat, wool. याची क्वांटिटी पण वाढते आणि क्वालिटी सुद्धा वाढते because of these two methods. First method is artificial insemination and second is embryo transfer. Similarly, animals with more strength have been developed for hard work. आणि ज्या अॅनिमल्स आपण हार्डवर्क करून घेतो, कष्टाची कामं करून घेतो, त्यांची सुद्धा स्ट्रेंथ या ठिकाणी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. अॅनिमल हजबँड्री किंवा पशुसंवर्धन. यामध्ये काय करतात, कृत्रिम रेतन पद्धत आहे ज्याला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणतात, आणि गर्भ प्रत्यारोपण ज्याला एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणतात. या दोन पद्धती प्रामुख्याने जर वापरल्या तर या दोन पद्धती प्रामुख्याने पशुसंवर्धनासाठी वापरल्या जातात. त्यामुळे विविध प्राणीज उत्पादनांचे प्रमाण पण वाढते आणि गुणवत्ता सुद्धा वाढते. प्रमाण वाढणं म्हणजे क्वांटिटी आणि गुणवत्ता वाढणं म्हणजे क्वालिटी. लक्षात घ्या, क्वांटिटी म्हणजे प्रमाण वाढणं आणि क्वालिटी स्पेलिंग मी शॉर्टमध्ये लिहितोय. क्वालिटी म्हणजे काय, गुणवत्ता. लक्षात घ्या, क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही गोष्टी या ठिकाणी वाढतात, प्रमाण पण आणि गुणवत्ता पण. यामुळे काय होतं, दूध आहे, मांस आहे, लोकर आहे, या सर्व ज्या गोष्टी आहेत त्याचं प्रमाण आणि गुणवत्ता वाढते. तसंच जे मेहनतीचे काम करणारे जनावर आहे त्यांच्या ताकदवान प्रजाती सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत. पुढे पाहूया. येस, थर्ड आहे माणसाला काय उपयोगाचा, ह्युमन हेल्थवर काय यूज आहे, बायोटेक्नॉलॉजीचा काय यूज आहे ह्युमन हेल्थवर, राईट. So diagnosis and treatment of diseases are two important aspects of the human health management. बघा, डायग्नोसिस म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती असेल, समजा आपल्याला ताप आला, एक्झाम्पल ताप आला, पहिल्या दिवशी ताप आपण औषध घेतली, राहिला ठीक आहे, नसेल राहिला आपण परत डॉक्टर जातो, दुसऱ्या दिवशी सुद्धा पण राहिला नाही राहिला, पण तिसऱ्या दिवशी पण जर ताप राहिलाच नाही, जर आफ्टर 3 days there is no
चेंज इन द युअर फिवर, जर ताप येतच असेल किंवा राहून राहून येत असेल, थंडीमध्ये असेल, डॉक्टर तुम्हाला सांगतात डायग्नोज करा. काय करा, डायग्नोज करण्यासाठी डॉक्टर तुम्हाला काय करतात, तुमचं ब्लड चेक करा. सगळ्यात पहिली म्हणजे तुम्हाला सर्व माहिती असेल, ब्लड चेक करतात. रक्त तपासतात. मग त्यांना कळतं की याला डेंग्यू झालाय का मलेरिया झालाय, काय झालं नेमकं, त्याच्यामुळे कळतं. सो डायग्नोज झाल्यानंतर काय होतं की इफ देर इज अ डायग्नोसिस, येस, समजा समजलं की एखाद्याला मलेरिया झाला, एक्झाम्पल सांगतो मी, कोणालाही समजा, सपोज देर इज अ मलेरिया झालं, मग डॉक्टर काय करतात, त्याच्यावर ट्रीटमेंट करतात. सुरुवातीला डॉक्टर माहित नव्हतं की तुमचा जो ताप आहे तो कशामुळे आलेला आहे, त्यामुळे डॉक्टर साधी औषधं त्यांच्याकडे देत असतात, ज्यामुळे साधारणतः व्हायरल फिवर वगैरे असाही बरा होत असतो, सर्दी म्हणा किंवा काही पटकन बरं होतं. पण समजा औषध देऊन पण, एकदा दोनदा औषध देऊन सुद्धा बदलून पण जर फरक नाही पडला, देन डॉक्टर गो फॉर डायग्नोसिस. मग रक्त चेक करणं आहे, और मेनी थिंग्स आर देअर. मग डॉक्टर ट्रीटमेंट करतात. त्यांना माहिती आहे हे झालं, ओके, ट्रीटमेंट करतात. सो डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ डिसीजेस आर टू इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट. लक्षात घ्या, डायग्नोसिस झाल्यानंतर ट्रीटमेंट ही करणं गरजेचं असतं. Biotechnology helps to identify the role of gene, if any, in a disease of a person. Diagnosis of diabetes and heart diseases are become possible even before the onset of symptoms with the help of biotechnology. Diagnosis of the disease like AIDS, dengue can be done within few minutes. खूप कमी वेळामध्ये गोष्टी होऊ शकतात. हेच ट्रीटमेंट कॅन ऑल्सो बी डन ॲट अर्लिएस्ट. त्यामुळे जर पटकन कळालं तर ट्रीटमेंट पण लवकर होऊ शकते. Various medicines are used for the treatment of disease like hormone insulin is used in the treatment of diabetes. Earlier, insulin was being collected from the pancreas of horses. However, nowadays, due to biotechnology, insulin can be prepared with the help of bacteria. लक्षात बॅक्टेरियाचा उपयोग करून इन्सुलिन बनवतात आणि दिस इन्सुलिन इज यूज फॉर द डायबिटीज पेशंट. ज्या पेशंट डायबिटीज त्यांना ते वापरलं जातं. ह्युमन इन्सुलिन, येस, human insulin gene has been inserted into genome of bacteria. Various vaccines and antibiotics are also produced in the same way. बघा, बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग किती आपल्याला होत आहे. इट्स व्हेरी म्हणतात ना, व्हेरी गुड थिंग गाईस. आपल्याला खूप चांगली गोष्ट हे आहे. मानवी आरोग्याचं काय आहे परत पाहूया. आता मध्ये तुम्हाला लस किंवा लसीकरण हे शब्द तुम्ही आता खूप ऐकत आहात. लस झालं, लसीकरण झालं, वॅक्सिनेशन वगैरे तुम्ही लहानपणापासून ते शब्द ऐकत आलात. पण आता या कोरोनाच्या काळामध्ये लस वगैरे खूप चाललंय. कोरोनाची लस आली आली नाही आली, कोणाला देणार, काय देणार, किती किंमत असणार, एटसेट्रा एटसेट्रा एटसेट्रा. तर रोग निदान करायचं, कोणता रोग आहे आणि रोग निदान झाल्यानंतर रोगावर काय करायचे, उपचार करायचे, या मानवी आरोग्य व्यवस्थापनाच्या काय दोन प्रमुख बाबी आहेत. एखाद्या आजारपणात काय होतं की व्यक्तीच्या जनुकांची काही भूमिका असेल तर जैवतंत्राच्या मदतीने लगेच ते ओळखता येतं. तसं मधुमेह आहे, हृदयरोग आहे, मधुमेह म्हणजे डायबिटीज, हृदयरोग आहे, यांसारखे जे आजार असतात त्याचं निदान जे आहे ना, ज्याला रोग निदान डायग्नोसिस म्हणतात, हे जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्हाला त्या रोगांची लक्षणे दिसण्यापूर्वी सुद्धा करता येणं शक्य आहे. म्हणजे लक्षणे दिसायच्या आधी सुद्धा, तुम्हाला सिम्पटम दिसायच्या आधी सुद्धा तुम्ही काय करू शकता, आपल्याला आहे की नाही हा आजार आपण शोधून काढू शकतो. जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने एड्स आहे किंवा डेंग्यू आहे यांसारख्या रोगांचे निदान काही मिनिटांमध्ये करता येते. त्यामुळे जर निदान कळालं की उपचार सुद्धा लवकर करता येतात आणि व्यक्ती तो जगू शकतो. रोगांवरील उपचाराची विविध औषधे वापरली जातात. जसं मधुमेहाच्या उपचारासाठी इन्सुलिन हे संप्रेरक वापरले जाते, त्याला हॉर्मोन म्हणतात. पूर्वी इन्सुलिन घोड्याच्या शरीरातून मिळवले जात असे. कुठून? घोड्याच्या शरीरातून. पण आता घोड्याच्या शरीराची आपल्याला आवश्यकता आहे का? नाही. तर आता जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने, ज्याला बायोटेक्नॉलॉजी म्हणतो आपण, इन्सुलिन हे जीवाणूद्वारे बॅक्टेरियाद्वारे तयार केले जाऊ लागले आहे. यासाठी जीवाणूंच्या जनुकीय आराखड्यात इन्सुलिनचा मानवी जनुक सोडला आहे. अशाच पद्धतीने लसी किंवा प्रतिजैविक तयार केली जातात, वॅक्सिन आणि अँटीबायोटिक्स. नेक्स्ट पाहणार वॅक्सिन अँड वॅक्सिनेशन. आपल्या हेल्थचा सहभाग आहे वॅक्सिन अँड वॅक्सिनेशन. Vaccine is what? Vaccine is the antigen containing material given to acquire either permanent or temporary immunity against a specific pathogen or disease. लक्षात घ्या. See, vaccine is what? It is the antigen containing material given to acquire. एक तर यामुळे काय होतं, एक तर परमनंट वॅक्सिनेशन, परमनंट इम्युनिटी मिळते किंवा टेम्पररी मिळते, तात्पुरत्या काळासाठी. Traditionally, vaccines were prepared with the help of pathogens. Completely or partially killed pathogens were used as vaccine. However, due to this, there were chances of contracting the disease in the case of some person. Hence, as an alternative, scientists tried to artificially produce vaccines with the help of biotechnology. For this purpose, scientists produced
The antigen in laboratory with the help of gene isolated from pathogen and used it as vaccine. The safer vaccines are being produced. तर vaccines हे आता थोडे खूप सेफर पद्धतीने वॅक्सिन या ठिकाणी बनवलेले आहे. लस म्हणजे काय लक्षात द्या, परत सांगतो बघा. लस म्हणजे काय? लस आहे लसीकरण. विविध विशिष्ट रोगजंतू आणि रोगाविरुद्ध कायमस्वरूपी अथवा काही कालावधीपुरती प्रतिकार क्षमता मिळवण्यासाठी दिलेले प्रतिजन म्हणजे अँटीजन युक्त पदार्थ म्हणजे लस होय. पारंपरिकरित्या रोगजंतूंचा वापर करूनच लसी तयार केल्या जात असत. त्यासाठी रोगजंतूंना पूर्णपणे अथवा अर्धमेले करून त्यांचा वापर लस म्हणून केला जात असेल. काय करायचं बघा, लक्ष घ्या. जे रोगजंतू असेल ना, त्या रोगजंतूंना एक तर पूर्णपणे किंवा अर्धमेले करून त्यांचा वापर केला जात असेल. तर यामुळे होतं काय की काही व्यक्तींना संबंधित आजाराची लागणी होण्याची शक्यता असते. या दुसरा मार्ग शास्त्रज्ञांनी जैवतंत्राचा वापर करून कृत्रिमरित्या लस तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी काय केलं, रोग जंतूचे प्रथिने जे अँटीजन आहेत ते काय केलं, हे अँटीजन मिळवले. अँटीजन म्हणून काम करते त्याचे जनुक किंवा जीन त्यांनी मिळवल्या आणि प्रयोगशाळेतच हे अँटीजन तयार केले. याचा वापर लस म्हणून केला. यामुळे काय झालं की लस ज्या मिळाल्या, जे व्हॅक्सिन मिळाल्या, अत्यंत सुरक्षित अशा लसी तयार करता येऊ लागलेल्या आहेत. लक्षात घ्या. मला पुढे लागेल. हा, छान. ठीक आहे, चल लक्ष द्या. Now, proteins which act as antigen are injected in pure and instead of in pure form instead of injecting killed or semi-killed pathogens. These proteins keep the persons away from the disease by keeping the immune system active. Thus, injecting the antigen is safest way in vaccination. Vaccine produced with the help of biotechnology are more thermostable and remain active for longer duration. That is vaccines of polio and hepatitis. पोलिओचे डोस किंवा हेपॅटायटिस डोस तुम्ही ऐकलेले असतील आणि पोलिओ डोस तुम्ही लहानपणापासून वयाच्या 5 वर्षापर्यंत तुम्ही ते घेत आलेले आहात. अर्धमेले आणि मृत जीवाणू किंवा विषाणू जर टोचतात का? नाही. ते न टोचता प्रतिजन म्हणजे काय, तर प्रोटीन्स जे असतात म्हणून काम करणे प्रथिने, प्रतिजन म्हणजे अँटीजन म्हणून काम करणे प्रथिने लस स्वरूपात टोचली जातात. ही प्रथिने रोगाविरुद्धची रोगप्रतिकारक्षम शक्ती कार्यान्वित ठेवून व्यक्तीला रोगमुक्त ठेवतात. लसीकरणामध्ये आता प्रतिकारी प्रथिने टोचणे अतिसुरक्षित आहे. जैवतंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या लसी अधिक तापस्थिर असून त्यांची क्षमता जास्त का टिकून राहते. जसं पोलिओ वॅक्सिन आहे, पोलिओची लस आहे, हेपॅटायटिस लस आहे, वगैरे वगैरे.